नमस्कार, मी अलका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अलका घोडकेज किचन. आज आपण बनवलेलं आहे झणझणीत आणि चमचमीत असं खमंग वरण. हे वरण मी एकदम झणझणीत बनवले, कारण हे आपल्याला बाटीसोबत खायचे. तुम्हालाही डाळ बाटी बनवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाटीची लिंक दिलेली आहे. कशी बनवली ती बघा आणि नक्की तुम्ही अशी डाळ बाटी बनवून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या पहिले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर वरण बनवण्यासाठी मी सर्वात पहिले एका कुकरमध्ये 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे आणि डाळ आपल्याला स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि डाळ नंतर आपल्याला शिजवायला घालायची. डाळ शिजण्यासाठी 1.5 वाटी डाळ शिजण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 3-4 वाटी पाणी घातलेलं आहे मी. आता डाळ शिजेपर्यंत मी इकडं कांदा, टोमॅटो आणि काही मसाले काढून घेतले, ते तुम्ही बघा. त्यात एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून मोठा, आणि लसण अद्रकाची पेस्ट, लाल मिरच्या, टोमॅटो घेतलेला आहे एक मोठं कापून, कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर बारीक चिरून. आणि इकडे मी काही खडे मसाले काढून घेतले, ते बघून घ्या. यामध्ये 1 छोटा चमचा शहाजिरे, तेजपत्ता, लवंग, दालचिनी घेतलेली आहे, मिरे घेतलेले आहेत 2-4, आणि हे नागकेशर, काळी वेलची आणि चक्रफूल घेतलेलं आहे. वेलची आपल्याला अशी फोडून त्यामधली काढून थोडी घ्यायची, कारण वेलचीला यामधल्या खूप वास असतो मसाला वेलचीला, त्यामुळे वेलची आपल्याला अर्धी घेतली तरी चालेल. आता आपल्याला यातला तेजपत्ता बाजूला काढून घ्यायचा आहे आणि हे मसाले आपल्याला न भाजताच असेच बारीक वाटून घ्यायचे. आता डाळही इकडं मस्त शिजलेली आहे. हे बघा, याला थोडंसं खालवून घेऊया. आणि इकडे 2 चमचे लाल तिखट, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे पावडर, छोटा चमचा बेडगी मिरची पावडर आणि धने पावडर, आणि हे बारीक कुटून घेतलेले आपण खडे मसाले. गॅसवर आता कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा तळायला घालायचा आहे. आणि हो, एक सांगायचं विसरले मी, आपण वरण लावलं होतं ते तुरीचं लावलं होतं. हवं तर तुम्ही मिक्स डाळीचं सुद्धा लावू शकता. लसण टाकलाय मी आता, तेजपत्ता आणि 2-4 लाल मिरच्या. कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि कांदा तळला की त्यामध्ये टोमॅटो घालायचे. टोमॅटो मस्त मऊ करून घ्यायचे, म्हणजे वरणामध्ये त्याची छान चव उतरते. नंतर कढीपत्ता घालायचा आणि परत याला परतून घ्यायचं. आता इकडे कांदा टोमॅटोही मस्त तळलेला आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. सर्वात पहिले आपल्याला आपण जे मसाले कुटून घेतले होते ना, ते टाकून घ्यायचे, म्हणजे ते तळल्या जातील. आणि नंतर मग लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि हळद हे टाकून आपण याला परत परतून घेऊया. मसाले यामध्ये टाकले की मस्त असा रंग आलेला आहे. आता मसाले करपू नये म्हणून आपण यात थोडं पाणी टाकून घेऊया, म्हणजे मसाले तळतात, त्याला तेल सुटतं चांगलं असं. हे बघा, आणि त्याला मस्त रंग येतो. थोडी फोडणीला सुद्धा आपण कोथिंबीर घालणार आहोत. आणि आता यामध्ये टाकून घेऊया शिजलेलं वरण, शिजलेली डाळ. आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पातळ करू शकता तुम्ही. बाटीसोबत आपल्याला वरण थोडं पातळच करायचे, म्हणजे चुरून खाताना चुरता येईल. यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं आणि मस्त अशी उकळी आणून घ्यायची, आणि मग आपलं झणझणीत, चमचमीत आणि असं खमंग वरण तयार होणार आहे. आता थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. आणि वरणाला उकळी आलेली आहे आणि किती मस्त दिसत आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा किती भारी दिसायला. जर आपल्याला पोळी सोबत खायचं असेल तरीही खूप छान लागतं हे वरण, किंवा मग भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकतो. पण आज मी स्पेशल बाटीसोबत बनवलेलं आहे, डाळ बाटी बनवलेली आहे. आणि तुम्हाला बाटीची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पण एकदा नक्की चेक करा आणि नक्की तुम्ही बघा आणि तुम्ही अशी डाळ बाटी बनवून बघा. त्यासोबत मी कोशिंबीर सुद्धा बनवलेली आहे. आणि ही बघा अशी बाटी बनवलेली आहे.
चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली, आवडलीच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.